तर पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं काळी दिवाळी आंदोलन केलं। शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात दिवाळीनंतर सरकारला भेटणार असं शरद पवार म्हणाले। तर मुद्दा नसल्यानं विरोधकांचं राजकारण सुरू आहे असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले। पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं राज्यभरात अनेक ठिकाणी काळी दिवाळी आंदोलन केलं। शेतकऱ्यांना दिलेली मदत तुटपुंजी असल्याचा आरोप करत काँग्रेस आणि पवारांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। ठाण्यात काळे कपडे परिधान करत आंदोलन करण्यात आलं। महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अमरावतीत ठेचा, बेसन आणि भाकरी खाऊन काँग्रेसच्या आंदोलकांनी सरकारचा निषेध नोंदवला। या आंदोलनात काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे उपस्थित होते। सोलापुरात पवारांच्या राष्ट्रवादीनं मूक आंदोलन केलं। या आंदोलनात माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित होते। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा आणि एकनाथ शिंदेंनी शब्द दिला होता की दिवाळी चालू व्हायच्या अगोदर त्यांची नुकसान भरपाई त्यांच्या अकाउंटला जमा होईल। असं मात्र झालेलं नाही। आजही 1 रुपयाचा चेक कुणाला मिळालेला नाही। त्याच्यामुळे शेतकऱ्यांची साधी दिवाळी सोडा, काळी दिवाळी या ठिकाणी झालेली आहे। आणि म्हणून या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला हा इशारा देण्याचा प्रयत्न आहे की तुम्ही ज्यांची दिवाळी काळी केलेली आहे, ज्यांची काळी दिवाळी साजरी करायची ज्यांच्यावर वेळ आली, ते तुमचं आयुष्य काळं करतील। पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। नागपुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काळ्या दिवाळीचे फलक हाती घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। दिवाळीचा सण आलाय, शेतकरी काळी दिवाळी साजरी करतायत। त्याच्यामुळे शासनाने डोळे उघडून लवकरात लवकर कर्जमाफीचा निर्णय, त्याचबरोबर कापसाच्या बाबतीतला निर्णय, संत्रा मोसंबीच्या बाबतीतला निर्णय, आमच्या काही भागामध्ये धान होतो त्यांच्या बाबतीत सुद्धा त्यांना भाव मिळत नाही। काही भागामध्ये तिकडे नाशिकच्या भागामध्ये कांदा होतो। असे अनेक शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी लवकरात लवकर राज्य शासनाने निर्णय घेतला पाहिजे। मुद्दा नाही, मग मुद्द्याचं म्हणजे कुठल्याही मुद्द्याला धरून राजकारण करणं आता विरोधी पक्षाचं ते त्यांनी ठरवलेलंच आहे। त्याच्याबद्दल तातडीची मदत 10,000 रुपये खात्यावर पोचलेली आहे आणि जी मदत शक्य आहे ती सगळी मदत केलेली आहे। किंबहुना विरोधकांनी मागणी केली होती।